नमस्कार. VVH प्रॉडक्शनमध्ये आपणा सर्व प्रेक्षकांचं अतिशय मनापासून स्वागत. हसत हसत फसवणी ना. नवरे यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. यातील पात्र आहेत अंजू, मावशी, प्रिया, डॅडी, सुबोध, डॉक्टर जयंत, मेधा, डोंगरे, निखिल. या नाटकाचा काही भाग मी वाचणार आहे. डॉक्टर जयंतच्या बंगल्यातील दिवाणखाना आकर्षक तऱ्हेने सजवलेला, ऐश्वर्य संपन्न. वेळ रात्री 8ची. जयंतची पत्नी अंजू घाईघाईने बाहेरून येते. दिसायला आकर्षक, अंगावर समारंभाचा पोशाख. अंजू, जानकी मावशी. आतून जयंतच्या मावशी येतात. वय 50च्या जवळ. मावशी, आतून पेढ्याचा बॉक्स आणून देता? म्हणजे अजून आटपलं नाही फंक्शन? बेडरूमकडे वळत. तसं आटपत आलंय हो, पण अजून कुणी येत आहेत. प्लीज. मावशी आत जातात. एवढ्यात बाहेरून डॅडी, प्रिया आणि सुबोध येतात. प्रिया चिडलेली. तुम्ही जरासुद्धा ऐकून घेत नाही आहात डॅडी. इतका वेळ तेच करतोय मी बेटा. विचार वाटल्यास ते सुबोधला. अंजूताई, बरं झालं एकटी भेटलीस ते. तुला गाठण्यासाठीच मी घाईनं आले तुझ्या मागून. मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. अगं अंजू, डॉक्टर पिंपुटकर मला भेटले. तुम्ही थांबा हो जरा डॅडी. प्रिया, तूच थांब. डॅडी, डॉक्टर पिंपुटकर, डॉक्टर राणे, मिसेस मोकाशी सगळी मंडळी थांबली आहेत तिथे क्लिनिकमध्ये. म्हणून तर मी पेढे घ्यायला आले. दरम्यान मावशी आतून येतात. अंजूताई, एक 5 मिनिटं. तेवढ्या वेळात मी परतसुद्धा येईन. पण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे ना. जेवताना नाही का बोलता येणार? मावशी, जेवणाची तयारी झालीच, पण तुम्ही किती जण आहात? फार तर 7-8. डॅडी, पळते मी. प्रिया, सुबोधला थांबून घे जेवायला. घाईघाईने बाहेर जाते. पाहिलं सुबोध, काय झालं? अरे, हिला फायद्याचं सांगायला म्हणून आपण घाईने आलो आणि या शहाणीला वेळ नाही. आणि त्यात डॅडी लगेच आले आपल्या मागून खो द्यायला. म्हणजे माझं याचं कारण तुला कळलं. गुड. आता बसा स्वस्थ. मावशी, मी ठरवलंच होतं अंजूच्या वाढदिवशी जावायच्या नव्या क्लिनिकचं ओपनिंग करायचं. तुम्हाला आवडलं की नाही तुमच्या बाच्याचं क्लिनिक? मला काय, सगळ्यांनाच आवडलं. अहो, आमचे भावी जावई सुबोधराव, तुम्ही स्वतः इंटिरियर डेकोरेटर आहात. तुम्हाला कसं काय वाटलं क्लिनिक? फर्स्ट क्लास. अंजूनं तासनतास उभं राहून आपल्या नजरेखाली सगळं सजवून घेतलंय. अंजूताईंनी काय एक आयडियाज लढवल्या आहेत. डॅडी, आज शिरल्याबरोबर मी प्रियाला म्हटलं, क्लिनिकला कसा एक हेल्दी आणि फ्रेंडली फील आहे. तो बघ. अंजूताई इज रिअली ग्रेट. काय सुबोध, तू सर्टिफिकेट दिलंस म्हणजे प्रश्नच नाही. प्रिया, तू अंजूला बावळट म्हणालीस तरी तुझ्या नवऱ्यानं सुबोधला मात्र तिने सर्टिफिकेट दिले. अँड आय मीन इट. हेल विथ युअर फालतू सर्टिफिकेट. सुबोध, अरे आपण काय ठरवून आलो आहोत विसरलास? काय ठरवून आलो आहोत? धन्य आहे. अरे, अंजूताईला डोंगरिनीबद्दल स्पष्ट कल्पना द्यायची आहे. अंजूताईला ऐकायला वेळ नाही आणि ती डोंगरीन बसली आहे तिकडे क्लिनिकमध्ये ठाण मांडून. डॉक्टर निघाल्याशिवाय ती उठणार नाही तिथून. प्रिया, तू डोंगरीन म्हणण्यापेक्षा मिसेस डोंगरे किंवा मेधाताई म्हणालीस. माय फुट. मावशी, तुम्ही पाहिलंत ना, फंक्शनच्या वेळी डोंगरीन सारखी पुढं करत होती. प्रत्येकाशी बोलत काय होती, वेड्यासारखी हसत काय होती. भडक रंगाची साडी काय,
हाय हिलच्या चपला काय, जसं काही हिच्याच घरचं फंक्शन. काही जणांना हौस असते मिरवायची, आणि फंक्शनमध्ये प्रत्येकजण स्वतःच्या मनाप्रमाणे आपलं रूप बिघडवत असतो. प्रिया, आता तुझे हे कपडे ते कदाचित मेधाला आवडले असतील, तर बेटा काय आहे की आता विषय बदलणं बंद करा वकील साहेब. स्पष्ट सांगू का? मी नको म्हणून तू ऐकून घेणार आहेस का? ही डोंगरीन स्वतःला अंजुताईची मैत्रीण म्हणवते, पण माझी जाम खात्री आहे ती डॉक्टरांना गटवायला बघते. डॉक्टर सरळ आणि अंजुताई बावळट. बावळट? माझी पोरगी बावळट? हो, बावळटच नाही तर काय. तिच्यासमोर केवढा प्रॉब्लेम उभा आहे आणि तिला बावळटीला त्याचा पत्ताच नाही. तिला रोकठोक सांगितल्याशिवाय तिच्या डोक्यात काही शिरणार नाही. मला एक शंका आहे, तिला काही माहीतच नसेल तर प्रॉब्लेम आला कुठं? प्रॉब्लेम तर तू उभा करणार आहेस प्रिया तिला सांगून. तुम्हाला कळत कसं नाही डॅडी? या डोंगरणी पायी अंजुताईचा संसार उद्ध्वस्त झाला तर काय हाल होतील विचार करा. अंजुताई हल्ली उदास आपल्यासारख्याच दिसतात, नाही का प्रिया? अंजू आणि उदास? अरे अंजू मस्तपैकी खाते पिते हसते बोलते बाहेर हिंडते 10-12 तास आरामात झोपते, आणि तरीसुद्धा तिचं वजन वाढत नाहीये. म्हणजे तिच्या एवढी सुखी बायको दुसरी नसणार. ही बावळट माणसं तशी सुखीच एकंदरीत. न्या सगळं हसण्यावारी न्या तुम्ही. मावशी तुम्हीच सांगा, डॉक्टरांनी त्या डोंगरीबरोबर भटकणं बरं दिसतं का? तुम्ही सगळीच शिकलेली अतिसुधारक माणसं, मी काय बोलणार तुमच्यात. मला स्वतःला म्हणाल तर मेधाचं वागणं बिलकुल पसंत नाही, पण ती पडली अंजूची मैत्रीण. छे हो, डोंबलाची मैत्रीण. दोघी कधीतरी एका कॉलेजात होत्या तितकंच. ही डोंगरीन म्हणजे नसता तापच झाला एका डोक्याला. जाऊ दे ग, अशा आगाऊ माणसासाठी तू कशा डोक्याला ताप करून घेतेस निष्कारण? त्यांचं ते पाहून घेतील. एक्झॅक्टली प्रिया, तेव्हा तुम्ही लहानग्यानी गप्प राहणं सर्वांच्या हिताचं. गप्प राहिले तर माझं डोकं फुटून जाईल. मी सर्वांच्या देखात अंजुताईला सगळं सांगणार आहे, आणि तेही आत्ताच. आपण कशाला ही दवंडी पिटवायची? आपल्यापेक्षा अंजुताईचा नेमका मार्ग काढतील शोधून. तिला परिस्थितीची कल्पना असेल तर ती मार्ग शोधणार ना. मी म्हणते निदान डॉक्टरांना तरी समजायला नको का? कुठलाही पुरुष आपल्या भानगडी ठरवून करत नाही, त्या आपोआप होतात चुकून. आपल्या नकळत घडतो तो अपघात, त्याला अपराध नाही म्हणत. केळ्याच्या साल्यावर माणूस मुद्दाम पाय ठेवत नाही, पण नकळत पडतो. काय बोललात तुम्ही हे डॅडी? खरं तेच बोलतोय बेटी. डॉक्टर आणि अंजूच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, त्याच्या जागी दुसरा कोणी पुरुष असता तर एव्हाना त्याचा पाय 3-4दा घसरला असता. डॉक्टरांचा पहिल्यांदा घसरतोय तेव्हा बरोबर तुम्ही डॉक्टरांच्या बाजूने बोलणार. आपल्या मुलीचा अंजुताईचा विचार तुम्ही करणारच नाहीत का? तर शेवटी तुम्ही सुद्धा पुरुषच ना. पुरुष म्हणून नाही सांगत आहे, अंजूसारखी बिचारी आणि अनुभवी स्त्री सुद्धा हेच सांगेल बघ. पोरांनो, मोहाचा शापच असतो माणसाला. असले शाप टाळत आणि झेलतच संसार करायचा असतो. चुकून कधी एकाचा पाय घसरला तर दुसऱ्याने त्याला सांभाळायचं असतं. तिसऱ्याचा एकूण पाय तोडायचा नसतो. म्हणजे सुबोध, आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी म्हणजे अंजुताईला सगळं स्पष्टपणे सांगायला हवं. वडील माणूस कुणी सांगत नसेल तर ते काम आपल्या लहानग्यांनाच करायला नको का? अंजुताईंना हे कळलं तर या परिस्थितीतून काही मार्ग निघेल असं वाटतं तुला? अर्थातच. म्हणजे निदान डॉक्टरांना चांगली अद्दल घडेल आणि डोंगरीन या घरात यायची कायमची बंद होईल. कसं वाटलं नाट्यवाचन? जरूर कळवा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.